पणजीचे महापौर नालेसफाईची पाहणी करण्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात माझे सहकारी मयांक भागवत यांच्याकडून। गोव्याचे महापौर पणजीचे महापौर नाल्यात पडलेले आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। पणजीचे महापौर नाल्यात पडलेले आहेत। नालेसफाईचा पाहणी दौरा करताना बोट उलटली आणि 6 जणांसह महापौर नाल्यात पडलेले आहेत। तुम्ही दृश्य पाहताय, ही दृश्य आहेत पणजीची। पणजीचे महापौर नाल्यात पडलेले आहेत। खाडी सफाईची पाहणी करण्यासाठी गोव्याचे पणजीचे महापौर गेले होते। खाडी सफाईच्या मशीनवरून पाहणी करत असताना ही बोट उलटली आणि पणजीचे महापौर या थेट नाल्यात पडलेले आहेत। तुम्ही पाहताय दृश्य, ही पणजीचे महापौर ज्या बोटीवरून, ज्या मशीनवरून प्रवास करत होते, ती बोट अचानक उलटली आणि महापौरांसह बोटीवरती असलेले अधिकारी देखील थेट नाल्यात जाऊन पडले। तुम्ही दृश्य पाहताय कशा प्रकारे ही बोट कलंडली आणि या ठिकाणी नाल्यात पडू नये म्हणून महापौर आणि अधिकाऱ्यांची या ठिकाणी तारांबळ चांगलीच उडाली। मात्र बोट इतकी कललेली होती की सगळ्यांसकट ही बोट जाऊन पाण्यात पडली। शिवाजी शिंदे आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। शिवाजी, पणजीच्या महापौरांची बोट कलंडलेली आपल्याला पाहायला मिळते, काय घटनाक्रम झाला सगळा? नक्कीच मयांक, सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। ज्या पद्धतीने जी माहिती मिळते आपल्याला, सांता इनेज नावाचा हा नाला आहे आणि तिथे नालेसफाईची पाहणी करण्यासाठी खाडी मशीनद्वारे नालेसफाईची पाहणी करण्यासाठी पणजीचे जे महापौर आहेत सुरेंद्र फुर्ताडो हे तिकडे गेले होते। आपल्या अधिकाऱ्यांसमोर समवेत होते आणि सगळी पाहणी करता करता अचानक ही बोट उलटली आणि त्याच्यानंतर हे सगळेच त्या नाल्यामध्ये पडले आणि पण सुदैवानं कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही, सगळे वाचले असल्याची माहिती मिळते। पण जी घटना घडली अजून हिचा नेमका टायमिंग आपल्याला कळलेला नाही आहे, पण हा व्हिडिओ सध्या पणजीमध्ये चर्चेचा विषय ठरला। ज्या पद्धतीने कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे, अजूनही नालेसफाईची कामे अजूनही अपूर्ण आहेत आणि या सगळ्या नालेसफाईची पाहणीची कामे महापौर किंवा मेयर असो सगळे पाहणी करत असताना त्याचाच एक भाग म्हणून पणजीचे जे महापौर आहेत सुरेंद्र फुर्ताडो हे नालेसफाईची पाहणी करण्यासाठी सांता इनेज या नावाच्या जो नाला आहे तिकडे गेले होते। संपूर्ण पाहणी करत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक जवळपास पाहणी पूर्ण करता करता कॅमेऱ्यात कैद होता फोटो सेशनचं सुद्धा काम चालू असल्याची माहिती कळते आणि त्यानंतर अचानक पुढे येता ही बोट आहे, हा जी खाडी मशीनची जी मशीन आहे ही उलटली आणि अचानक सगळे जेवढे अधिकारी त्या बोटीवर उपस्थित होते ते सगळेच पाण्यात पडले असल्याची माहिती मिळते। मयांक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल शिवाजी। तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहोत कशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडली। पणजीचे महापौर हे नाल्यात पडलेले आहेत आणि बाल बचावलेले आहेत। तुम्ही पाहताय महापौरांसह सगळे अधिकारी या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तारांबळ एकच उडालेली आहे। एका अधिकाऱ्याने तर हात सोडून चक्क पाण्यामध्ये पोहायला सुरुवात केली या नाल्यामध्ये। तर तुम्ही पाहताय कशा प्रकारे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्ताडो या सांत इनेज नालेसफाईची पाहणी करत होते। पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे, त्यामुळे सुरेंद्र फुर्ताडो हे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी नाल्याची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका छोट्याशा बोट वजा मशीनवरती ते उभे आहेत। जवळपास 5-6 लोक या मशीनवरती आहेत। मात्र अचानक ही मशीन जेव्हा किनाऱ्याच्या बाजूला येते तेव्हा बहुधा जास्त वजन झाल्यामुळे ही बोट कलंडते आणि कलंडल्यानंतर तुम्ही पाहताय कशा प्रकारे तारांबळ या ठिकाणी लोकांची उडते। महापौर सुरेंद्र फुर्ताडो स्वतः वाचण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र मशीन आणखीन कलंडत जातं आणि शेवटी ही बोट उलटी होते आणि महापौरांसह जवळपास 6च्या 6 लोकांना या ठिकाणी नाल्यामध्ये पडावं लागतं। दृश्य तुम्ही पुन्हा एकदा पाहताय, बोट उलटल्याने पणजीचे महापौर नाल्यात पडलेले आहेत। हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय पणजीमध्ये बनलेला आहे, कारण नालेसफाईचा दौरा स्थानिक नेते आणि प्रशासनाचे अधिकारी करतात, मात्र अशा घटनाही घडू शकतात। पणजीचे महापौर कशा प्रकारे नाल्यात पडले याची व्हिज्युअल आम्ही तुम्हाला दाखवतो।